मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 23 जून 2026 रोजी सकाळी 8 ते 24 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी समोर आली आहे। मागच्या 23 तासांमधली पावसाची ही आकडेवारी आहे। मुंबईमध्ये काही भागात 300 मिलीमीटरच्या वर पाऊस झालाय। मालवणीमध्ये 334 मिलीमीटर तर परेलमध्ये 328 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दादरमधल्या हिंदू कॉलनीतली सकाळी 9 वाजताची म्हणजे आताची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातूनच सगळ्यांना वाट काढावी लागते। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। 300 मिलीमीटरहून अधिक पाऊस काही भागांमध्ये झालेला आहे। मालवणी सारखा भाग असेल किंवा परेल सारखा भाग असेल, मालवणी 334 मिलीमीटर तर परेलमध्ये 328 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, खरं तर 23 तारखेपासून पाऊस मुंबईत जोर धरेल अशी अपेक्षा होती, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं। 300 मिलीमीटरच्या वर पाऊस ज्या भागांमध्ये झालेला आहे, काय परिस्थिती आहे तिथे? नक्कीच एकूणच मालाड मालवणीचा जो परिसर आहे तिथे साधारणपणे 334 मिलीमीटर हा पाऊस आपल्याला झाल्याचा दिसतो आहे, त्याची नोंद झालेली आहे। एकूणच मुंबईमध्ये ही अतिवृष्टी म्हणावं लागणार आहे। मागील 24 तासामधला ही पावसाची आकडेवारी जरी का असली तर पुढील काही तासांमध्ये आणखीन पाऊस हा आपल्याला होताना बघायला मिळू शकतो आणि त्यामुळे एकूणच अतिवृष्टीची कल्पना ही भारतीय हवामान विभागाला होती की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे। प्रामुख्यानं जर पाहायचं तर कोकणामध्ये अनेक ठिकाणी आज असेल किंवा मग काल असेल, हे दोन्ही दिवस आपल्याला जोरदार पाऊस असेल असं भारतीय हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं होतं आणि तशाच प्रकारची आकडेवारी ही सध्याला दिसते आहे। मात्र अतिवृष्टी ही झाल्याचं दिसतं आहे आणि त्या संदर्भात खबरदारी म्हणा की उपाययोजना म्हणा तशा महापालिकेकडनं देखील होताना दिसत नाही आहे। पाण्याचा निचरा करण्यासाठी देखील मॅनहोल्स हे उघडे ठेवावे लागतात आणि त्यामुळे एकूणच मोठा प्रश्न हा सध्याला निर्माण झालाय। मुंबईमध्ये साधारणपणे अनेक भागांमध्ये आपल्याला पाऊस हा 200 मिलीमीटरहून अधिक दिसतो आहे। दादर सारख्या परिसरामध्ये देखील जर पावसाची आकडेवारी पाहायची तर ती जवळपास 270 मिलीमीटरहून अधिक आहे। सोबतच नायर हॉस्पिटल असेल तिथे 250 मिलीमीटर, भायखळा परिसर असेल तिथे देखील 250 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे हा मोठा पाऊस म्हणावा लागणार आहे जो मागील 24 तासामध्ये झालेला आहे। मात्र त्याचं नियोजन हे आपल्याला शून्य दिसतंय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।